नमस्कार. गाइडेड मेडिटेशन ऐकताना कधी विचार केला आहे का की शांतता नेमकी कशी साधली जाते? चला, आज आपण एका 15 मिनिटांच्या ध्यानाच्या सुंदर रचनेचा अभ्यास करूया आणि पाहूया की शांतता निर्माण करण्याची ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने कशी घडते. पण मग प्रश्न हा आहे की फक्त 15 मिनिटात शांतता कशी काय अनुभवता येते? या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यात असं नेमकं काय दडलेलं आहे जे आपल्या मनाला इतकं स्थिर करतं? या प्रवासाची सुरुवात होते एका शक्तिशाली संकल्पनेने. हे फक्त एक वाक्य नाहीये, तर हा स्वतःसाठी वेळ काढण्याचा एक निश्चय आहे. यामुळे काय होतं, एक अशी मानसिक जागा तयार होते जिथे बाहेरच्या जगाला बाजूला सारून फक्त आणि फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित करता येतं. तर पहिला टप्पा आहे तयारीचा. यात आपण मनाच्या शांततेसाठी शरीराला स्थिर करणार आहोत, कारण शारीरिक स्थिरता हाच खरं तर मानसिक शांततेचा पाया आहे. ध्यानामध्ये सतर्क राहणं आणि आराम करणं या दोन्ही गोष्टींसाठी आपली शारीरिक स्थिती खूप महत्त्वाची असते. बघा, शरीर जर स्थिर आणि आरामदायक असेल तरच मन एकाग्र होऊ शकतं. म्हणूनच कोणत्याही ध्यानाची सुरुवात योग्य आसनापासूनच होते. या सूचना खूप सोप्या आहेत पण अत्यंत प्रभावी आहेत. शांत जागी बसणं, पाठ सरळ ठेवणं, मान आणि खांदे एकदम सैल सोडणं आणि हळूवारपणे डोळे बंद करणं. या क्रिया आपल्या शरीराला एक संकेत देतात की आता एकाग्र होण्याची वेळ झालेली आहे. ठीक आहे, शरीर तर स्थिर झालं. आता पुढचा टप्पा येतो तो म्हणजे मनाला स्थिर करण्याचा. यासाठी आपल्याला एका अँकरची म्हणजे एका नांगराची गरज असते, जो भरकटणाऱ्या मनाला एका जागी रोखून धरू शकेल. आणि हा अँकर म्हणजे आपला श्वास. श्वास हाच आपला प्राथमिक अँकर आहे, कारण तो नेहमी प्रत्येक क्षणी आपल्यासोबत असतो. तो भूतकाळात किंवा भविष्यकाळात नसतो, तो फक्त आणि फक्त वर्तमानात असतो. श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने मन आणि शरीर यांच्यात एक थेट दुवा साधला जातो. यातला सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे प्रेमाने. ध्यान म्हणजे मनाला जबरदस्तीने शांत करणं अजिबात नाही. मन भटकणं हे स्वाभाविक आहे. जेव्हा ते भटकतं तेव्हा निराश न होता त्याला अगदी सौम्यपणे प्रेमाने पुन्हा श्वासावर आणणं हाच या सरावाचा मूळ गाभा आहे. एकदा का श्वासाचा अँकर स्थिर झाला की आपण सरावात आणखी खोलवर जातो. यासाठी आपण शरीर आणि मन या दोन्हींसाठी काही साधनांचा वापर करणार आहोत. बॉडी स्कॅनमध्ये आपण शरीराच्या प्रत्येक भागावर एक एक करून लक्ष केंद्रित करतो, पायांपासून सुरुवात करून कपाळापर्यंत. यामुळे काय होतं की मनाला भटकण्यासाठी दुसरीकडे जागाच मिळत नाही. यातून शरीर आणि मनाचा संबंध घट्ट होतो आणि शरीरातला ताण हळूहळू कमी होतो. शारीरिक पातळीवरून आता आपण मानसिक पातळीवरच्या अँकरकडे वळतो आणि तो अँकर म्हणजे मंत्र. मंत्र हे मनाला स्थिर करण्यासाठी एक खूपच शक्तिशाली साधन आहे. आणि हे किती सुंदरपणे श्वासाशी जोडलेलं आहे बघा. श्वास आत घेताना मनात ओम म्हणायचं आणि श्वास बाहेर सोडताना शांतीही म्हणायचं. ही सोपी लय मनाला एका कामात गुंतवून ठेवते आणि इतर विचारांना आपोआप दूर सारते. आता आपण ध्यानधारणेच्या सगळ्यात सूक्ष्म आणि गहन टप्प्याकडे आलेलो आहोत. इथे काहीतरी करण्यापासून फक्त असण्याकडे आपला प्रवास सुरू होतो. साक्षीभाव म्हणजे स्वतःच्या विचारांचे आणि भावनांचे एक तटस्थ निरीक्षक बनणं, म्हणजे त्यांच्यात न गुंतता फक्त त्यांना येता जाताना पाहणं. ही विचारांपासून स्वतःला वेगळं करून पाहण्याची एक कला आहे, जी फक्त ध्यानच नाही तर दैनंदिन जीवनातल्या तणावाच्या क्षणीही आपल्याला शांत राहायला मदत करते. हे वाक्य साक्षीभावाचं अगदी अचूक वर्णन करतं. विचार हे आकाशातल्या ढगांसारखे येतात आणि जातात, पण आपण ते ढग नाही, आपण ते आकाश आहोत. हे एकदा समजलं की विचारांपासनं एक प्रकारचं स्वातंत्र्य मिळतं. आता येतो शेवटचा टप्पा, संकल्पासह पुनरागमन. ध्यानातून मिळालेली शांतता दैनंदिन जीवनात टिकवण्यासाठी बाहेर पडण्याची प्रक्रिया ही तितकीच महत्त्वाची आहे. सरावाच्या शेवटी संकल्प किंवा सकारात्मक वाक्यांचा वापर केला जातो, कारण ध्यानधारणेनंतर आपलं मन एकदम शांत आणि ग्रहणशील अवस्थेत असतं. अशावेळी मनात सकारात्मक विचारांची बीज पेरल्यास ती अधिक प्रभावीपणे रुजतात. मी शांत आहे, मी सुरक्षित आहे, मी संतुलित आहे, ही वाक्य ध्यानातून मिळालेल्या अवस्थेला आणखी पक्क करतात आणि पुढचा दिवस घालवण्यासाठी एक सकारात्मक दृष्टिकोन देतात. आणि शेवटची, शरीराला पुन्हा बाह्य जगासाठी तयार करण्याची ही प्रक्रिया. पुन्हा श्वासावर लक्ष आणणं, बोटं हलवणं, तळहात एकमेकांवर घासून ती ऊर्जा डोळ्यांवर ठेवणं. या सगळ्या क्रिया आपल्याला अगदी हळुवारपणे आणि शांतपणे वर्तमानात परत आणतात. तर आपण पाहिलं की शांततेसारख्या गहन अनुभवासाठी एक सोपी आणि विचारपूर्वक तयार केलेली रचना पुरेशी असते. तयारी, अँकर, सखोल सराव
साक्षीभाव आणि हेतुपुरस्सर पुनरागमन हीच आहे त्यामागची सुंदर आणि प्रभावी रचना. आणि शेवटी हा एक विचार करण्यासारखा प्रश्न, आपलं मन आपला मित्र बनत आहे याचा नेमका अर्थ काय असेल? या सलावातून मनावर नियंत्रण मिळवण्याऐवजी त्याच्याशी मैत्री करण्याचं ध्येय का ठेवलं असावा यावर नक्की विचार करा.